संभाजीनगरमध्ये 19 गटामध्ये भाजप शिवसेना आमने सामने। काही गटात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारांना बी फॉर्म दिल्यामुळे परिस्थिती 27 जानेवारीला अंतिम चर्चा होणार। धाराशिवमध्ये शिवसेना उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप। कार्यकर्ता अविनाश खापेंनी राजन साळवी यांना विचारला जाब विचारतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल। कल्याणमध्ये टोळक्यानं केली पोलिसांना मारहाण। मारहाणीमध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी। मारहाण करणारे शिवसेनेचे समर्थक। विजय शिवतारे यांची पवार काका पुतण्यावर टीका करताना जीभ घसरली। शिवराळ भाषा वापरत केली टीका। इम्तियाज जलील साप आहे। संजय शिरसाट यांच्यासह नितेश राणेंचा जलील यांच्यावर घणाघात। गुलाबराव पाटील एकनाथ खडसे यांच्यामध्ये झुंपली। खडसेंनी सर्वांना त्रास दिल्याचा पाटील यांचा आरोप, तर गुंडांना त्रास दिल्याचा खडसेंचा पलटवार। नांदेडमध्ये भाजप शिवसेना एकत्र। एकनाथ शिंदे यांचा अशोक चव्हाण यांना फोन। शिवसेनेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा। पाटणामध्ये सुद्धा महाराष्ट्र भवन उभारा। अशोक चौधरी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांची मागणी। बिहार भवनासाठी जागा आणणार का, राऊतांचा सवाल। नांदेडमध्ये गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा 350वा शहीदी समागम। हिंद दी चादर कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी। लोकलमधून उतरताना भांडण, एकाची हत्या। मालाड स्टेशनवरची धक्कादायक घटना। आरोपी ओमकार शिंदेला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत। परिवहन मंत्र्यांच्या परळच्या डेपो पाहणीमध्ये भीषण वास्तव। संबंधित चालक वाहकांवर तात्काळ कारवाई करण्याचे सरनाईकांचे आदेश। मनसे पुण्यामध्ये भाकरी फिरवणार। राज ठाकरे अनेकांना घरचा रस्ता दाखवणार। नव्या चेहऱ्यांना देणार संधी। भाजपवाले कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। रायगडमध्ये चर्चा आमच्याशी आणि युती दुसऱ्याशी केल्याचा दावा। ठाकरे गटाची नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर। किशोर कुमरिया यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती। शहरातील विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी देत 3 शहर प्रमुखांची घोषणा। ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांची निवडणूक प्रक्रियेवर टीका। पक्ष फोडून निवडून आलेले आमदार नगरसेवक दुसऱ्या झेंड्याखाली जातात। मतदारांचा कौल ट्रान्सफर ऑर्डर सारखा बदलत असल्याची केली पोस्ट। जलील यांच्या वक्तव्याचा नवनीत राणांनी घेतला समाचार। जलील यांच्या 7 पिढ्याही महाराष्ट्र हिरवा करू शकत नाहीत। जलील यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही असं म्हणत राणांनी ठणकावलं। नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च आज नाशिकहून मुंबईच्या दिशेनं। किसान सभा आणि जेपी गावित यांच्या नेतृत्वात मोर्चा। कराड तालुक्यातील पाचुपतेवाडीमध्ये ड्रग्ज साठा जप्त। पुण्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई। कल्याणमध्ये टोळक्याचा धुडगूस। पोलिसांना बेदम मारहाण। मारहाणीमध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी। हिट अँड रनच्या घटनेनं पुणे हादरलं। मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू। पाषाण रस्त्यावरील एनसीएल इन्स्टिट्यूट समोरची घटना। केदारनाथ धाममध्ये तुफान बर्फवृष्टी। बर्फ साचल्यामुळे मंदिर परिसरातील मार्ग पूर्णपणे बंद। इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन। 8 जणांचा मृत्यू। 80 पेक्षा अधिक जण बेपत्ता। पाणी आणि चिखलामुळे मदत कार्यात अडथळे। सन 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकरांना पद्म पुरस्कार। कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड यांनाही पद्म पुरस्कार।
अफगाणिस्तानात बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसाचा कहर, 61 जणांचा मृत्यू. पाकिस्तानमध्ये सुद्धा जनजीवन विस्कळीत.